बातमी कल्याणमधून आहे। कल्याण पूर्व इथे तिसगाव नाका परिसरात अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे। मुलुंडमध्ये कॉलेजला जात असताना ट्रेनमध्ये धक्का लागला। या कारणावरून अर्णव खैरेचा हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाला। या वादात 4 ते 5 जणांनी अर्णव खैरेला मारहाण केली। मारहाणीमध्ये अर्णवला दुखापतही झाली। त्याला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसला। घरी येऊन अर्णवने सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। वारानंतर मानसिक तणावातून आत्महत्या केली असा आरोप अर्णवच्या वडिलांनी केलाय। कोळसेवाडी पोलिसांनी या संदर्भात तपासही सुरू केलाय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, या संपूर्ण घटनेला अर्थातच धक्का बसलेला आहे। अशा स्वरूपात ही घटना घडते, मात्र त्यावर आता पोलीस तपास कुठवर आलेला आहे, काय अधिक माहिती? 18 तारखेला ही घटना घडली होती आणि कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात राहणारा जो तरुण आहे, 19 वर्षाचा तरुण, जो केळकर कॉलेज इथे SYBSCचा विद्यार्थी होता। लोकलमध्ये गर्दी होती आणि गर्दी दरम्यान त्याचा धक्का लागला आणि त्यांनी हिंदीमध्ये आगे बढो हा शब्द वापरला। त्यानंतर तरुणाच्या टोळक्यांनी त्याला मारहाण केली। तुला मराठी येत नाही, मराठी बरोबर तुला येतो का, या शब्दाचा वापर केला। त्याला जबर मारहाण करण्यात आली होती। अर्णवला मानसिक धक्का बसता तो घरी आला। त्यांनी आत्महत्या केली। वडिलांना आपली व्यथा सांगितली होती। 18 तारखेला जे अर्णव याचे वडील आहेत जितेंद्र खैरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे। 3 दिवस उलटूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही। खरं म्हटलं तर या प्रकरणात आत्महत्येला प्रवृत्त करणं, एका तरुणाला मारहाण झाली, त्या मारहाणीत देखील गुन्हा दाखल नाहीये। पोलिसांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात ADR दाखल आहे, आम्ही तपास करतोय, परंतु हा तपास किती दिवस चालणार आहे हा एक नाराजीचा सूर या ठिकाणी दिसतोय। लोकांची एकच मागणी आहे की या प्रकरणात पोलिसांनी जे मारहाण करणारे लोक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि लवकरात लवकर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे। परंतु या प्रकरणात अद्याप फक्त ADR दाखल आहे आणि पोलीस तपास करताय असं ते पोलिसांचं म्हणणं आहे। नक्कीच। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने या कुटुंबाला न्याय मिळणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमजद। तर या मुलाच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणानंतर प्रतिक्रिया दिलेली होती, काय म्हटलं ऐकूयात। घटना घडल्यानंतर मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला। सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती। तर समोर त्याचा एक हिंदी भाषिक होता। आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो UPचाच होता की कुठला होता। तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय। आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का। आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का। हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं। तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो। पोलिसांना, आपल्या कोळसेवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे, ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने करतील। त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं। त्याच्यात मानसिक तणाव खाली होता, त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही ADRच्या दाखल केलेला आहे। आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव साहेब आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे ADRचा। तर या संदर्भात संदीप देशपांडे यांनी म्हटलेले आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मुलाच्या कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी आहोत, मात्र मराठी माणसांनी एकत्र राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देशपांडेंनी दिली आहे। मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी आहे। मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करायला लावू आणि त्या मुलाला न्याय मिळवून देऊ, कारण कोणीही आत्महत्या करणं कुठल्याही कारणासाठी योग्य नाही।
तर कल्याणमधल्या याच घटनेवरनं आता भाजपनं ठाकरेंवर प्रहार केलाय। तुम्ही समाजामध्ये जे विष पेरत आहात त्याचे काय परिणाम होत आहेत, तुमच्या दुटप्पी आणि ढोंगीपणाच्या धोरणाला मराठी माणूस धडा शिकवणार, असा इशाराच भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी दिलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक पत्रक त्यांनी समोर आणलेलं आहे। ठाकरे बंधू हे पाप कुठे फेडणार असं म्हणत त्यांनी खाली त्या मुलाचा फोटो छापलाय। लोकल ट्रेनमध्ये एक वाक्य हिंदी बोलला म्हणून मराठी मुलाला जबर मारहाण केली, घरी जाऊन त्यानं आत्महत्या केली। ठाकरेंकडनं उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आता आपल्या दारात येऊन पोहोचली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलेले आपण बघूयात। एक्सपोजमधनं लोकल ट्रेनमध्ये एक वाक्य हिंदी बोलला म्हणून मराठी मुलाला जबर मारहाण केली, घरी जाऊन त्यानं आत्महत्या केली। ठाकरेंकडनं उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आता आपल्या दारात येऊन पोहोचली आहे। ठाकरेंचं मूळ फ्रेंच आणि जर्मन मुलं शिकणार का? तुम्ही हिंदीमध्ये एक वाक्य बोललात तर जीवाशी जाणार, असं म्हणत मुंबई भाजप अमित साटम यांनी जोरदार टीका केली।